असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळेस केलं. केरळम विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पलक्कड इथं प्रचार सभा घेतली. यावेळेस त्यांनी राज्यातल्या एलडीएफ आणि यूडीएफवर जोरदार टीका केली. या दोन आघाड्यांनी वोट बँकेचं राजकारण करत अनेक वर्ष केरळची लूट केल्याचं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारनं जलजीवन मिशन, रस्ते बांधणी आणि विविध आरोग्य योजनांसाठी मोठा निधी दिला, मात्र राज्यातल्या सरकारनं त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू दिला नाही, असंही पंतप्रधान म्हणाले. भाजप सत्तेत आल्यास तिथे खऱ्या अर्थानं विकास सुनिश्चित केला जाईल, असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळेस दिलं. केरलम स्वार्थी राजनीति के दो मुखौटों के बीच फंसा हुआ है. एक और एलडीएफ तो दूसरी ओर यूडीएफ. एक और कम्युनिस्ट तो दूसरी ओर कांग्रेस. एक भ्रष्ट तो दूसरा महाभ्रष्ट. एक सांप्रदायिक तो दूसरा महासांप्रदायिक. एलडीएफ यूडीएफ की सारी नीतियां केवल वोट बैंक पॉलिटिक्स के लिए ही होती है. इन्हें केरलम के विकास की कोई परवाह नहीं है. अब मैं आपको भरोसा देता हूं कि यहां बनने वाली बीजेपी एनडीए सरकार केरलम का तेज विकास करेगी, विकसित केरलम बनाएगी और ये मोदी की गारंटी है. भारतीय देशांमध्ये केरळमधल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या भागात संघर्षाच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण विविध देशांच्या प्रमुखांशी संपर्क साधून आपल्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. मात्र अशा संवेदनशील काळातही काँग्रेस पक्ष राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस केला.